नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा व्लॉग असणार आहे माझ्या हळदी-कुंकवाचा आणि बिट्टूच्या बोरनांचा. तर आज आहे रथसप्तमी आणि शेवटचा दिवस आहे हळदी-कुंकवाचा. तर मी घरच्या घरीच असं हळदी-कुंकू ठेवलं आहे. जवळपासच्या माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्या आणि छोटंसंच असं हळदी-कुंकू आणि बोरनान करणार आहे. तर त्यामध्ये मी काय काय करते, काय काय तयारी केली आहे, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असंच माझ्यासोबत राहा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. आणि मी पहिल्यांदाच असा आवाज देते समोरून, नाहीतर मी व्हॉइस ओव्हर करते व्हिडिओला, तेही सांगा. आणि माझं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. तर काल आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो. बिट्टूला ड्रेस घ्यायचा होता ब्लॅक कलरचा, पण मला काही असं माझ्या मनासारखा ड्रेस भेटला नाही. कारण कसं शेवटी गेले मी आणि त्यामुळे सगळे ड्रेस संपले होते. एकच काय तो ड्रेस उरला होता, मग तोच मी नाविलाजाने घेऊन आले. आता बघू, आता पुढची तयारी राहिली सगळी करायची. आत्ताच आयुषचे पप्पा आणि आयुष गेला शाळेमध्ये, त्यांचा डब्बा करून दिला, त्या दोघांना पाठवलं. त्यानंतर बिट्टूला नाश्ता करायला केला, नाश्ता खाऊ घातला आणि आता बिट्टू झोपली आहे. तर बाकीची माझी सगळी कामं राहिलेत, पटापट मी माझी बाकीची कामं आवरते. आणि पुढे काय होणार आहे, म्हणजे कसं मी हळदी कुंकू करते किंवा काय काय तयारी करणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत राहा. तर चला, मी थोड्या वेळाने भेटते घरची कामं आवरून. तर आता सगळी माझी कामं आवरलेत. आता बिट्टू उठली तर तिच्यासाठी पटकन वरण भाताचं कुकर लावते आणि मग बाकीचे ताट वगैरे तयार करून घेते. म्हणजे हळदी कुंकवाचं ताट आणि बिट्टूचं बोरनाचं साहित्य, म्हणजे ते ओवाळायचं वगैरे ताट ते तयार करते आणि रांगोळी. मग आमचं दोघीचं आवरायचं राहिले, एवढंच राहिलं आता. आणि आता बिट्टू उठली आहे तर ती टी व्ही बघायली, त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. तर आता पटकन वरण भात लावून घेते.
तर हे माझ्या लग्नामध्ये रुखवतामध्ये दिलं होतं. तर याच्यासोबत या 2 वाट्या आणि हे 2 करंडे हळदी कुंकवाचे. म्हणजे हे कसं ह्याचंच आहे, संक्रांतीचंच ताट आहे. हे 2 करंडे आणि ह्याच्यामध्ये 2 आरत्या आणि एक पाण्याचं छोटंसं चंबू असं हे ताट आहे पूर्ण. तर हे ताट मी हळदी कुंकासाठी तयार करते आणि हे ताट मी बिट्टूच्या बोरणांसाठी ओवाळायला तयार करते. तयार केल्यानंतर परत एकदा तुम्हाला दाखवते. हा बिट्टूचा ड्रेस आहे आणि ही साडी मी घालणार आहे. तर आम्ही दोघीजणी पटकन तयार होतो आणि तुम्हाला लवकर भेटतो. तर इथं आमची आता बिट्टू तयार झाली आहे, मेकअप करतीये बोरणांसाठी. बांगड्या दाखव बिट्टू तुझ्या. बघा किती छान बांगड्या घातल्या आमची बिट्टूनी. आता आम्ही दोघी पण छान रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. बाय कर. तर मी अशी साधी सिंपलच साडी घातली आहे. कशी दिसते मला साडी कमेंटमध्ये सांगा. मी काय डेकोरेशन केलं नाही जास्त, साधं सिंपलच ठेवलंय आपलं. तर थोड्या वेळाने सगळ्या माझ्या मैत्रिणी आल्या आणि आम्ही सगळ्यांनी मिळून बिट्टूला एक एक करून 5 जणींनी ओवाळलं आणि तिचं बोरनान करून घेतलं. तर पुढे आहे तुम्ही पाहते. त्यानंतर मग मी सगळ्यांना हळदी कुंकू आणि वाण दिलं.
त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू देऊन मला एका ठिकाणी हळदी कुंकासाठी बोलवलं होतं, तिकडेही जायचं होतं. आणि बिट्टू बघा तिचं बोरनान होईपर्यंत तिने तिचा मेकअप वगैरे व्यवस्थित ठेवला आणि त्यानंतर सगळा पूर्ण गंध वगैरे सगळा पुसून टाकला आहे. आणि मग घरचं मी सगळं आवरलं आणि आवरून नंतर माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकासाठी गेले. तर आता पुढे बघा बिट्टू कशी दिसते. ज्यांच्याकडे मी हळदी कुंकाला गेले होते त्यांनी छान असं डेकोरेशन केलं होतं. सौभाग्याचे सगळे अलंकार असे मस्त सजवून ठेवले होते. तर त्यानंतर मग मी तिथून हळदी कुंकू घेतलं आणि परत घरी आले. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आणि आणखीनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.